श्रीराम कथा आणि नाम संकीर्तन सोहळ्याला संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहणानं शुभारंभ. अनेक मान्यवरांची उपस्थिती. 17 ते 27 जानेवारी दरम्यान सांगलीतल्या कल्पद्रुम ग्राउंडवर पार पडणाऱ्या श्रीराम कथा आणि नाम संकीर्तन सोहळ्याला मंत्रपुष्पांजलीसह धार्मिक पद्धतीनं पूजा करून श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते ध्वज उभारून शुभारंभ करण्यात आला. यावेळी परमपूज्य श्री बजरंग झेंडे महाराज, परमपूज्य श्री गुरुनाथ कोटणीस महाराज, परमपूज्य श्री दीपक नाना केळकर महाराज, परमपूज्य श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी, श्री प्रसाद चितळे, सतीश मालू, दिलीप वग्यानी, अरविंद कुलकर्णी, विनोद घोडावत, नरेंद्रभाई जानी, नितीन झवर, कीर्तिभाई कोठारी यांची उपस्थिती होती. यावेळी वृंदावनमधून आलेल्या संत महंतांच्या मुखातल्या मंत्रोच्चारानं आणि टाळ मृदंगाच्या गजरानं जय जय रामकृष्ण हरीच्या नामघोषानं संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि पवित्र झालं होतं. या कार्यक्रमासाठी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, श्रीराम कथा ज्ञान यज्ञाचे यजमान गुलशन कुमार अग्रवाल, कार्याध्यक्ष मनोहर सारडा, अध्यक्ष प्रमोद मालू, विश्वासराव गवळी, सचिव लक्ष्मण नवलाई, राहुल ढोपे पाटील, ओमप्रकाश झवर, आर बी पाटील, स्वागताध्यक्ष मोहन जंगम, रावसाहेब पाटील, रमाकांत घोडके, रामनिवास बजाज, शीतलनाथ पाटील, विजय संकपाळ, प्रमोद लाड, शांतीनाथ कांते, हार्दिक सारडा, प्रकाश जाधव, सुरेश हिडदुग्गी, अरुण गतारे, अरुण वाघुले, सुरेंद्र बोळाज, राजकुमार सावळे, सुहास पाटील, शंकरराव पोद्दार, सावकार शिराळे यांच्यासह अनेक मान्यवर, सर्व जाती धर्मातल्या नागरिकांसह सांगलीकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. श्रीराम, जय बजरंग बली की. आज आपला ध्वजारोहणचा सोहळा अगदी अत्यंत उत्स्फूर्त रीतीने, आध्यात्मिक रीतीने सर्व बंधू भगिनी, सर्व थरातील, सर्व जातीतील, सर्व समाजातील व सर्व राजकीय संत महात्मा सर्वजण येऊन हा सोहळा अगदी व्यवस्थित पार पाडले आहेत. आणि उद्या जी शोभायात्रा आपली भव्य दिव्य निघणार आहे त्या सोहळ्यामध्ये आपण न भूतो न भविष्यती अशी शोभायात्रा काढून आपण सर्व हिंदू बांधवांनी, सर्व समाजातील, सर्व जातीतील आपण वेगवेगळे न असता सर्व आपण एक आहो आणि हे आपल्याला सर्वांना घेऊन ही रामकथा पार पाडायची आहे. 17 तारीख ते 27 तारीखपर्यंत सर्व महिलांनी, जास्तीत जास्त महिलांनी येऊन आपलं श्रमदान देऊन प्रत्येक भागामध्ये आपलं काम पूर्ण करायचं आहे. नमस्कार, मी गौरी नाईक, फाउंडर डायरेक्टर गौराईन फॅशन क्लब आणि मिसेस इंडिया 2021. आणि आज खरं सांगायचं तर मी पुन्हा पुण्याला चालले होते, पण माझ्या नशिबात इतक्या चांगल्या ठिकाणी यायचं होतं, हे ठरलेलं होतं, म्हणून मी या सगळ्या दिग्गज मंडळींनी मला इकडे आमंत्रित केलं. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि अप्रतिम असा हा सोहळा सांगलीमध्ये होतो, तेव्हा आता खऱ्या अर्थाने मी म्हणणार आहे, सांगली तुमची चांगली नाही, सांगली आपल्या सर्वांची चांगली. अँड आय एम सो हॅपी टू बी हिअर. आणि सगळ्या दिग्गज मंडळींचं मी खूप खूप कौतुक करते. आणि इंटिरियर भागामध्ये हे जे कल्चरल प्रोग्राम होतात हे वारंवार होत राहावे, आणि फक्त सांगलीतच काय पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे हे प्रोग्राम होत राहावे, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला म्हणजे युवकांना पण आपलं कल्चर काय आहे हे त्यांनाही माहीत व्हावं. यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही असे प्रोग्राम करताय. थँक्यू.